नमस्कार, आपण पाहत आहात इन्साफे मिल्लत न्यूज। टंचाईच्या काळात डिझेल न दिल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगारावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील वानडगाव इथं काल रात्री घडली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने पेट्रोल पंपावर तब्बल 3000 रुपयांचं डिझेल देण्याची मागणी केली। मात्र सध्या सुरू असलेल्या डिझेल टंचाईमुळे पंप कर्मचाऱ्यांना डिझेल देण्यास नकार दिला। याच कारणावरून संतप्त झालेल्या व्यक्तीने थेट पंपावरील कामगारावर हल्ला चढवला। हा संपूर्ण हल्ल्याचा प्रकार पेट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। फुटेजमध्ये आरोपी कामगाराला मारहाण करताना स्पष्टपणे दिसतोय। या हल्ल्यात पंपावरील कामगार गंभीर जखमी झाला असून घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जातो आहे। डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्यानं प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या इन्साफे मिल्लत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रात्री तालुका पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे। या बाबतीत वानडगाव येथे पेट्रोल पंपावरती दोन इसम विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांनी सुरुवातीला कॅनमध्ये डिझेल भरून घेतले आणि अधिक डिझेलची ते मागणी करत होते। तर तिथे पेट्रोल पंपावरती अधिक गर्दी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी अधिक डिझेल देण्यास त्यांना नकार दिला असता विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांनी पेट्रोल पंपावरील जे कर्मचारी आहेत कामावरचे त्यांना जास्त पेट्रोल दिलं नाही म्हणून शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली। त्याचप्रमाणे त्यांना टापटाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। विजय टापरे आणि कृष्णा धुमाळ यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई आम्ही करीत आहोत।